आज आपण नित्यगुरुवाणीचे श्री परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांचे नित्यगुरुवाणीचे मी दुसरे पान वाचून दाखवणार आहे। प्रथम आपण श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज सद्गुरू यांना वंदन करून आज आपण दुसरं पान वाचायला सुरुवात करूया। आणि हे सगळं ज्ञान सद्गुरूंचं आहे, माझं नाही आहे। मी फक्त तुम्हाला सांगण्याचा आणि आध्यात्मिक काय शास्त्रशुद्ध आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे। गुरुवाणीतील दुसरं पान मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। आणि हे मी परत सांगते की हे मी का करते, हे तुमच्यासाठी करते। हे मी पुस्तक जवळजवळ 25 वर्ष झाली मी वाचते आहे, त्यामुळे मला शास्त्रशुद्ध माहिती झालेली आहे। आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात, ज्या अध्यात्माच्या असतात, त्या आध्यात्मिक असतात त्या, आणि आपल्या हातून चुका होतात। आणि चुका झाल्यावर श्री सद्गुरू म्हणतात की तिथे तुम्हाला क्षमा नाही, तिथे तुम्हाला चुकेचा शिक्षाही आहेच। मग शक्यतो आपल्या हातून चुका होऊ नये आणि आपलं सगळं म्हणजे आपण जे भगवंतानी नेमून दिले त्याप्रमाणे करावं, म्हणून मी तुम्हाला हे वाचून दाखवत आहे। आता हे जे मी वाचून दाखवणार आहे त्याचे माझे व्हिडिओ यूट्यूबवर असणारच आहेत, त्यामुळे तुम्हाला कधीही तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर तुम्ही ऐकू शकता, त्यामुळे हे कधी तुम्हाला ऐकता येतील। तर आता दुसरं पान मी आज वाचते। काल आपण काय सांगितलं की आपण जिथे शिकण्यासाठी जातो तिथे प्रथम आपण अहंकार हा सोडला पाहिजे। तर आज अहंकारामुळे काय होतं ह्याच्यावर दुसऱ्या ह्याच्यात लिहिलेलं आहे। कोणत्याही डॉक्टरी औषधोपचाराने हा अहंकार कमी होत नाही। म्हणजे अहंकार हा माणसाच्या अंगात येतो। एक तर तो कर्तृत्वान असेल तर त्याला अहंकार असतो, त्याच्याकडे पैसे खूप असतील तर त्याला अहंकार असतो। मग तो पैसा कुठच्याही मार्गाने मिळवलेला असला तरी त्यांना त्याचा अहंकार हा असतोच। पण त्याचंही त्यांना काही गोष्टी कालांतराने हळूहळू त्यांना समजतात। म्हणून हा अहंकार जो माणसाच्या अंगात येतो तो कुठच्याही डॉक्टरी औषधोपचारांनी जात नाही किंवा कमी होत नाही। त्यासाठी सत्पुरुषांचे पुन्हा पुन्हा दर्शन घेणे आवश्यक आहे। आता सत्पुरुष म्हणजे काय हे मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे, तरी परत आज सांगते। तेच का सांगते की तुमच्या मनावर ठसलं पाहिजे म्हणून सांगते। सत्पुरुष किंवा सद्गुरू म्हणजे ज्यांना दैवी शक्ती आहे, देवाचं दर्शन झालेलं आहे, प्रत्यक्ष देवानी येऊन त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि त्यांच्या हाती एखादं कार्य सोपवलेलं आहे, अशा गुरूंना आपण सद्गुरू म्हणतात, सत्पुरुष म्हणतात। त्यामुळे सत्पुरुषांचं म्हणजेच देवाचं दर्शन घेणं तुम्हाला आवश्यक असतं। तसं सद्गुरूंनी एका ह्याचं पुढे येईल, आता ते एका ह्याच्यात सांगितले की भगवंताकडे तुम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला सद्गुरूंची आवश्यकता असते। सद्गुरू हे आपल्या म्हणजे जसं प्रत्येक गोष्टीला एक शॉर्टकट असतो ना, तसं सद्गुरू हे शॉर्टकट आहेत। त्यांच्यातर्फे तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकता। तुमच्या चुका काय बरोबर काय हे तुम्हाला कळलं की तुम्ही त्या मार्गाने भक्ती केली किंवा अध्यात्माकडे गेलात तर तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकता। तर सत्पुरुषांचं दर्शन घेणं आवश्यक आहे। अहंकारासारख्या दुर्गुणामुळे माणसाला स्वतःच्या कर्तृत्वाचा व स्थितीचा फार अभिमान असतो। म्हणजे अहंकार जर हा मनात असला किंवा शरीरात तो बिंबलेला असला तर स्वतःच्या कर्तृत्वाचा आणि अहंकारासारख्या म्हणजे हा दुर्गुण आहे, आणि कर्तृत्वाचा व स्थितीचा फार अभिमान असतो। स्थितीचा म्हणजे श्रीमंत वगैरे असले, पैसे असले तर त्या परिस्थितीचा त्यांना अभिमान असतो। म्हणून मी सांगितलं पैसा कुठच्याही मार्गाने मिळवलेला असला तरी पैसा आहे म्हणून त्यांना अभिमान असतो। अहंकाराचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जेवढा तुम्ही तो घालवायचा प्रयत्न कराल तेवढा तो तुम्हाला जास्त चिकटतो। जोपर्यंत साधक अहंकार घालवू शकत नाही तोपर्यंत त्याची परिस्थिती किंवा त्याची प्रगती ही सामान्यच राहते। तर आता त्याच्यावर एक उदाहरण दिलेलं आहे। पाण्याची काही धरणे असतात, जेव्हा पाणी जास्त प्रमाणात साठते तेव्हा त्याच्या दाबाने धरणाची दारे आपोआप उघडतात। म्हणजे आपण प्रत्येकाला माहिती आहे की पाण्याची जी धरणं असतात, जेव्हा खूप पाऊस होतो किंवा खूप पाणी साठतं, सगळीकडे पूर येतात नद्या नाल्यांना, अशा वेळी काय होतं, धरणाची
दारं आपोआप उघडली जातात किंवा उघडतात आणि त्यामुळे काय होतं, पाणी बाहेर पडायला सुरुवात होते आणि पाण्याचा निचरा होतो आणि दाब कमी झाला की आपोआप दारे बंद होतात. तसाच काहीसा प्रकार देवानेही येथे योजलेला आहे. मनुष्य मर्यादेच्या वर गेला की त्याला आपोआप खाली आणले जाते आणि तो नेहमीच्या पातळीवर त्याला आणून ठेवले जाते. म्हणून आपण म्हणतो ना की खूप श्रीमंत म्हणजे खूप पैसे असले आणि त्यांच्यामध्ये जर गर्व असला तर त्यांना कालांतराने ते ना जमिनीवर देव आणून ठेवतो. का तर त्यांना त्या गर्वाच्या ह्याच्यात ते माणसाला दुखवतात, देवाला दुखवतात किंवा जी काही कार्य ते घडायला नाही पाहिजेत अशी कामं त्यांच्या हातून होतात. त्यांना त्यावेळेला पैसा असतो, त्यामुळे त्यांना पैशापुढे काहीही दिसत नाही. त्यामुळे त्यांना देव काय करतो की ते त्यांच्या ह्याच्यात साचलेलं असेल ते कमी करण्यासाठी त्या माणसांना पातळीवर आणून ठेवतो आणि त्यांना त्याचा हळूहळू मग त्याचं आकलन होतं आणि पश्चाताप होतो. पण पश्चाताप झाल्यावर त्यांना नंतर कळतं, पण त्यावेळेला त्यांची परिस्थिती पूर्ण खाली आलेली असते. त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार ठेवू नका. माणसाने अगदी म्हणजे आपल्यापेक्षा छोटे जरी असतील ना तरी त्यांच्याशी बोलताना वागताना अहंकार बाजूला ठेवून वागावं. अशा ह्यानी तुमची प्रगती होईल. आणि हे सद्गुरूंनी काय सांगितलेलं आहे की अहंकार तो असा चिकटतो की तो घालवायचा कितीही प्रयत्न केला तरी तो चिकटून बसतो. अशा वेळेला पुन्हा पुन्हा सद्गुरूंचे दर्शन घेणे, नामस्मरण करणे, भगवंताची सेवा म्हणजे तुमच्या हातून काय आता होत असेल मला माहीत नाही, पण नामस्मरणात खूप मोठी शक्ती आहे. आणि जिथे सद्गुरू आहेत, सद्गुरू जर नसतील तुमच्या म्हणजे तुम्हाला माहीत नसतील, तुमच्या ह्याच्यात नसतील तर तुम्ही देवदर्शन देवळात जाऊन घ्या. आपल्या घरातल्या देवांना तेवढं हे आलेलं नसतं. देवळामध्ये तुमचे व्हायब्रेशन वेगळे असतात बघा. तुम्ही देवळात जाऊन आल्यावर तुम्हाला खूप छान वाटतं. त्यामुळे देवाला जा, देवाचं दर्शन घ्या, सद्गुरूंचं दर्शन घ्या, भगवंताला शरण जा, सद्गुरूंना शरण जा आणि अशा हळूहळू स्वतःचं अवलोकन करा. म्हणजे स्वतःमध्ये काय दोष आहेत हे जाणून घ्या. मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्याने तुम्हाला हळूहळू तुम्हाला तुमचं सगळं ज्या चुका आहेत त्या समजतात आणि तुम्ही योग्य मार्गाला येता आणि लगेच नाही होणार, पण हळूहळू तुमची प्रगती व्हायला लागते. श्री गुरुदेव दत्त. आता हे मी जे सांगितलेलं आहे त्याचं तुम्ही जे म्हणजे आता ह्यात सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की प्रत्येक पान जेव्हा आपण वाचतो किंवा ऐकतो त्याचं अवलोकन करावं. म्हणजे शांत चित्ताने जेव्हा तुम्हाला वेळ असेल किंवा रात्री झोपताना तुम्ही जे काय ऐकले, जे काय वाचले त्याचं तुम्ही अवलोकन करा. स्वतःच्या मनाशी विचार करा. ह्याच्यात आपलं काय चुकतं आहे, काय बरोबर आहे हे विचार करा. आणि एवढ्यासाठी मी तुम्हाला रोज एक पान तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्याचा उद्देश एवढाच आहे की तुमची आध्यात्मिक प्रगती व्हावी आणि तुमचे पण सगळे मार्ग सुकर व्हावे हीच इच्छा आहे. मी आज हे नाही सांगितलं, मी अमरज्योती खेडकर. मी हे नित्य गुरुवाणीचं पान रोज एक वाचून दाखवणार आहे. बघा, तुम्हाला आवडलं तर तुम्ही स्वतः बघा म्हणजे तुम्ही ऐका. त्याच्यात बघण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही ऐका आणि तुमचे आप्तइष्ट किंवा तुमची जवळची प्रेमाची माणसं कोण असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना पण आध्यात्मिक त्यांचीही प्रगती होईल. आध्यात्मिक प्रगती झाल्याशिवाय, सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय, भगवंताला शरण गेल्याशिवाय कोणत्याही माणसाची प्रगती नाही. जो माणूस प्रगती करतो तेही सांगितले की जे काही आपल्याला आत्ता मिळत असतं आणि आपल्याला वाटतं की अरे तो माझ्या शेजारचा माणूस काय देवधर्म करत नाही, काय हे करत नाही, तरी त्याला किती चांगलं सगळं देव देतो. तर हे त्याची पूर्वपुण्याई असते आणि त्या पूर्वपुण्याई एकदा संपली की मग त्यांना पण म्हणजे असे काही दिवस बघायला मिळतात. त्यामुळे हे आधीच करायला सुरुवात करा. श्री गुरुदेव दत्त. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे जे काही मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते
आणि इदं न मम.